आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सध्या आपल्या देशात आधार कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो। जवळपास सर्वच सरकारी कामांसाठी व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता आधार कार्ड सादर करावेच लागते। पीएफ पासून ते बँक खाते केवायसी व तसेच प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड दाखवावे लागते। वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड प्रमाणेच आधार कार्डला देखील महत्त्वाचा शासकीय पुरावा मानला जातो। अशातच आधार कार्ड बाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। आपल्यापैकी अनेक लोकांना जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती असेलच, पण याबद्दल अलीकडेच एक नवीन अपडेट समोर आली आहे। आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही। महत्त्वाचे म्हणजे आता जन्म मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही, हे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे। सरकारने आरजीआय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे। मात्र अशा नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक नाही असेही स्पष्ट केले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। 27 जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्डचा डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे। जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 अंतर्गत नमूद केले आहे की नियुक्त रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशिलांसह आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ऐच्छिक आधारावर आहे किंवा नाही असे आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली जाईल। आधार जन्म नोंदणी ही मुलांची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते। जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या बाबतीत पालक, जोडीदार म्हणजे पती पत्नी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते। देशभरात कुठेही मुला मुलींचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यास याची नोंद जन्म मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे अत्यंत आवश्यक आहे। गावखेड्यातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शहरी भागातील लोकांनी नगर परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयात ही नोंदणी करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।